श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे श्रावण महिना सुरू झालाय. श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर व्रत वेकेल उपासना करत असतो. त्यातच आपल्याला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायचंय. आता तुमच्याकडे जर मूळ ग्रंथ असेल, तुम्ही मूळ ग्रंथाचं सुद्धा पारायण करू शकता. हे लक्षात ठेवा. ते 40 अध्यायांचं आहे. ते 9 दिवसाचंही करू शकता. तुम्ही 9 दिवस सुद्धा ते पारायण करू शकता, किंवा तुम्ही रोज 1-1, 2-2 अध्याय करून असं पूर्ण महिनाभर सुद्धा त्याचं पारायण करतात. खूप लोक हे पारायण करतात. मूळ ग्रंथाचं सुद्धा पारायण होतं. मग ह्या आणखी तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणीत श्री नवनाथ भक्तिसार जरी असेल, त्याचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला माहितीये का, हा नवनाथ संप्रदाय जो आहे ना, तो त्याचं मूळ जे आहे ती दत्तात्रय गुरुपासूनच प्रवृत्त झालेला आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे तेजस्वी, खूप तेजस्वी आणि उज्ज्वल परंपरा आहे ही. हा ग्रंथ दिव्य चैतन्य नटलेला आहे. तसे ह्या ग्रंथाच्या वाचनाने एक उत्कर्ष व परलोकी कल्याण खात्रीने होते. हा खूप लोकांचा अनुभव आहे. हा ग्रंथ म्हणजे खूप सुंदर आणि खूप सुंदर सेवा आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा ग्रंथ जर तुम्ही वाचला, तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी, वाईट असेल, कोणाची करणी बाधा काय असेल, ती पूर्णपणे निघून जाते. आणि प्रत्येक एक ओवीचं, एक शब्दाचं खूप महत्व आहे. त्यामुळे तुम्ही मूळ ग्रंथ जरी पारायण केलं, किंवा तुम्ही दिंडोरीपणे जरी ग्रंथ पारायण केलं, तर तुम्हाला तेवढंच फळ 100% भेटणार आहे. आता एक ग्रंथ कसं करायचंय, तर श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस शुद्ध आहे. त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यांमध्ये कधीही करू शकता. आता करायचं कसं, याची पद्धत काय आहे, ह्याचं पूर्वेकडे तुम्हाला तोंड करायचंय, चौरंग आतरायचा, तिथे चौरंग मांडायचा आहे. चौरंग तुम्हाला लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र आतरायचंय. त्याच्यावर दत्तगुरूंचा फोटो ठेवायचा आहे. नवनाथांचा फोटो असेल तरी चालेल, तो फोटो ठेवा. तिथे तुम्ही कलश स्थापना करा. तिथेच मला अखंड दिवा लावायचा. तुम्ही 9 दिवस पारायण करताय तर 9 दिवसासाठी किंवा 7 दिवसासाठी अखंड दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. किंवा तुम्हाला मग तिथे 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी गणपतीची स्थापना म्हणून ठेवायची आहे. 1 नारळ आणि दक्षिणेत यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला त्यांना ठेवायची आहे. त्यांना फुलं व्हायची आहेत, हार घालायचा आहे, तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहेत, हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, धूप दीप लावायचा आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला मांडणी सोप्या पद्धतीने मांडणी करायची आहे. काही अवघड नाही. ह्या पद्धतीने मांडणी करायची. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खडी साखर ठेवा, पेढे ठेवा, गूळ ठेवा, वडे, मेंदू वडे जे असतात ते वडे, उडदाच्या डाळीचे वडे, जे तुम्ही ते जरी ठेवले तरीही चालेल. तुम्हाला जे नैवेद्याला ठेवायचं तुम्ही ते नैवेद्याला ठेवू शकता. काही अडचण नाहीये. मूळ ग्रंथ आहे तो त्यात लिहिला, त्या पद्धतीने तुम्हाला रोज 1 अध्याय वाचायचेच. पण तुमच्याकडे नवनाथ भक्तिसार आहे तर तुम्ही एका बैठकीच तुम्हाला तो वाचायचा आहे. तुम्हाला मिनिमम 2 तास लागेल. 900 ओवीचं येते. आणि आपल्याला हळूहळू वाचायचंय, घाईघाईमध्ये नाही वाचायचंय, स्पीडनी नाही, हळूहळू वाचायचंय. पण प्रत्येक शब्दाला खूप महत्व आहे. प्रत्येक शब्दामध्ये त्याची महती आहे. त्यामुळे आपल्याला खूप छान आणि सुंदर सेवा आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक हळूहळू वाचायचंय. त्यामुळे तुम्हाला 2 तास मिनिमम लागतील, किंवा 2.5 तास सुद्धा लागू शकतात. मी नाही म्हणत नाहीये. फक्त हा ग्रंथ वाचताना तुम्हाला उठायचं नाहीये, तुम्हाला कोणाशी बोलायचं नाहीये. एका बैठकीत 1 पाठ पूर्ण झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही 1 पाठ करू शकता, 7 पाठ करू शकता, 3 पाठ करू शकता, 5 करू शकता, 9 करू शकता, 36 सुद्धा करू शकता. 36 जर तुम्ही पाठ केले, तुमच्या घरातली काही अडचणी असतील त्या पूर्णपणे निघून सुद्धा जातात. अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. तुम्ही 1 पाठ करणार असाल तर देवघरासमोर दिवा लावा, धूप लावा, निवेद्याला काही ठेवा, पेढे ठेवा, काही ठेवा, खडी साखर ठेवा, आणि तिथे बसून पाठ केला तरी, 1 पाठ केला तरी चालेल. तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही कधी हा ग्रंथ पारायण करू शकता. त्याचं काही अडचण नाहीये. दिवसभरात कधी सेवा करू शकता. सकाळी 4ला करू शकता, संध्याकाळी 7ला सुद्धा करू शकता. मूळ ग्रंथ आहे तो संध्याकाळच्या वेळेसच वाचतात. पण जो नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे दिंडोरीपणे, तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता. आता नियम अटीत काय आहेत? नियम अटी असं आहेत की तुम्हाला एक तर ब्रह्मचर्य पूर्णपणे पाळायचे, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे, घरात बनवायचे सुद्धा नाहीये. दुसरी गोष्ट, पराण्य पूर्णपणे वर्ज्य आहे, ते लक्षात ठेवायचं. तुम्हाला कांदा लसूण तुम्हाला खायचं नाहीये. भात खा नका खाऊ, तुमची मर्जी, ते चालेल, काय अडचण नाहीये. तिसरी गोष्ट, तुम्हाला बोलतो ना, तुम्ही मेसला जर असाल, तुम्ही मेसचं जेवण खायचं, तुम्हाला बाहेरून डब्बा येतोय, तर तुम्ही ते आता दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाहीये. मग तुम्हाला जर ते खाण्याची वेळ असेल तुमच्यावर, तर तुम्ही गायत्री मंत्राचा जप करून जर ते खाल्लं तरी चालेल, काही अडचण नाहीये. ह्या पद्धतीने आपल्याला हा करायचा आहे. आता ग्रंथ वाचायच्या अगोदर काय करायचं, तुम्हाला ग्रंथ वाचताना जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा तुम्हाला पहिले सर्वप्रथम स्वामी स्तवन पठण करायचे, श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करायची, शाबरी मंत्र जो आहे तो 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करायची, अथर्वशीर्षाचं पठण करायचंय. त्यानंतर पूर्ण तुम्हाला ग्रंथ पारायण करायचे, पाठ करायचंय. ह्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची. आता सांगता कशी करायची, सांगतेला काय करायचं तुम्हाला, सांगतेच्या वेळेस तुम्हाला काय करायचंय,
सांगता करायच्या वेळेस तुम्हाला काही नाही, तुम्हाला फक्त 9 मुलांना जेवायला घालायचंय. तर तुम्ही 9 दिवसाचं पारायण करताय, तर 9 मुलांना जेवायला घालायचंय. मग त्यावेळेस काय करायचं, तुम्ही काही करा, भाजी चपाती केली तरी चालेल, पण मेन नैवेद्य काय तो वडे. उडदाचे वडे असतात ते वडे ठेवायचे तुम्हाला. तुम्ही आंबील ठेवली, घुगऱ्या, हरभऱ्याच्या घुगऱ्या असतात, म्हणजे हरभरे भिजत ठेवतात, दुसऱ्या दिवशी ते उकडून घेतात, त्यात मीठ टाक थोडंसं, त्या घुगऱ्या तुम्हाला ठेवायच्यात. हे महत्वाचं आहे. डाळ भाताची खिचडी ही केली तरी चालते. यथाशक्ती तुम्ही काही करा, पण तुम्हाला वडे, उडदाचे वडे, आंबील आणि घुगऱ्या हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे खीर, तुम्ही तांदळाची खीर केली तरी चालते, तांदळाची खीर केली तरी चालते, आणि किंवा मग वडे, उडदाचे वडे ह्या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. सिंपल सांगताय. आणि समजा तुम्हाला मुलं नाही भेटली, तुम्हाला 9 मुलं नाही भेटली, तुम्हाला 2च मुलं भेटली, 6 मुलं भेटली, मग बाकीच्या मुलांच्या नावाने नैवेद्य भरून ठेवा, तो गाईला नैवेद्य अर्पण करा तरी चालेल. एखादी सुवासिनी स्त्री घरी आली, तिला जेवायला घाला तरीही चालेल. ह्या पद्धतीने तुम्हाला सांगता करायची. सांगता खूप नाहीये, 9व्या दिवशी सांगता करायची तुम्हाला, असं काय 10व्या दिवशी वगैरे, 9व्या दिवशी सांगता करायचे. जर तुम्हाला 36 पारायण करायचे असतील तर तुम्ही कंटिन्यू 36 वेळा पारायण करू शकता तुम्ही, किंवा 9 करून असे पारायण जरी केले तरी चालेल. फक्त तुम्ही संकल्प घेताना, कोणतेही पारायण करताय, 9 दिवसाचं करताय, 7 दिवसाचं करताय, संकल्प घेऊन करा. आणि पारायण करताना म्हणजे एवढंच बोलायचं, अखंड बोलू नका मी 36 पारायण कर असे बोला. अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 36 पारायण करायचे आहेत. ते तुम्ही 9 करून असे जरी 36 वेळा केले, 36 दिवस केले तरी चालेल, त्या पद्धतीने केले तरी चालेल. सोबत तुम्हाला पारायण करताना स्वच्छ धुतलेली कपडे घालायची आहे. आसन जे घ्याल ते तुम्ही घोंगडी घ्या, दरबासनचं आसन घ्या, किंवा लोकरीचं घेतलं तरी चालेल. वस्त्र स्वच्छ असावी, काळी वस्त्र शक्यतो घालू नका. ह्या पद्धतीने तुम्ही सेवा करा, नक्की तुम्हाला 100% फळ भेटेल. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.